हॅपी जर्नी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटातील 2 स्टारकास्ट माझ्याबरोबर आहे. काय आहे हा प्रवास, किती हॅपीवाला प्रवास आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. प्रथम राजश्री मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. बरं, हा प्रवास आहे आणि त्यातला थोडा प्रवास आम्ही त्या ट्रेलरमधून पाहिलाच आहे. खूप छान वाटलं मलाही. पण नक्की हा प्रवास काय आहे, तुझी भूमिका काय आहे, काय सांगशील? हा प्रवास खूपच छान होता आमच्या सगळ्यांसाठी आणि इट्स रिअली बीन अ हॅपी जर्नी. आणि मी याच्यामध्ये ॲलिस नावाची भूमिका साकारते आहे. ॲलिस एक कॅथलिक मुलगी आहे आणि ऑफकोर्स तुम्ही गाणी वगैरे बघितली असतील, आमची ऑलरेडी रिलीज झालेली आहे. तर त्यामुळे मी आता फार काही तेवढंच सांगू शकेन की अतुलच्या ऑपोजिट कॅरेक्टर आहे आणि त्याचा लव्ह इंटरेस्ट. आणि आधी ते दोघेही कुठल्या कारणामुळे एकत्र येऊ शकत नाहीत आणि मग फायनली ते कसे एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एक अनस्पोकन लव्ह थ्रू आऊट आहे आणि मग ते शेवटी कसं कंप्लीट होतं ती एक वेगळी एक जर्नी आहे त्या अनस्पोकन लव्हची. सो ती तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच तुझीसुद्धा एक लव्ह स्टोरी आम्हाला पाहायला मिळणार आहे. तर काय आहे ही लव्ह स्टोरी? खूपच वेगळ्या प्रकारे कॅप्चर केलेली लव्ह स्टोरी आहे. भावा बहिणीची गोष्ट असेल तरी त्यात मी प्रियाच्या ऑपोजिट काम करतो आहे. अजिंक्य माझं कॅरेक्टरचं नाव आहे आणि अजिंक्य आणि प्रियाचं जे कॅरेक्टर आहे जानकी हे खूप वेगळं आहे, तरी पण त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन आहे, एक खूप प्युअर इमोशन आहे आणि जे खूप अनएक्सप्रेस्ड आहे आणि ते ट्रान्सफॉर्मेशनची गोष्ट आहे. कसं आम्ही एकमेकांना एका प्रकारे आमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्म करतो. काही गमती जमती तुमच्या ऑनसेटही झाल्या असतील जेव्हा शूट सुरू, तर अशी एखादी फार गमतीशीर होती ती गंमत, तर असं काही आहे का जे आत्ता आठवत आहे तुम्हाला? कारण की कसं आहे ना, आता त्या प्रत्येक गोष्टी आठवतात की नाही त्या शूटला असं झालेलं, कारण की तेव्हा पण कामात असतो, पण आता त्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतात. तर असं काही गोष्ट? एक तर गोव्यात शूट झालेली आहे फिल्म, तर त्यामुळे तुला कळेलच, तुला एक आयडिया आलेलं असेल की काय. आमचे अर्ली मॉर्निंग शिफ्ट्स असतात, सगळे अर्ली मॉर्निंग शिफ्ट्स. म्हणजे आम्ही 4 वाजता उठून रेडी होऊन मुली सगळ्या आम्ही 5-5:30ला खाली येऊन मेकअप स्टार्ट करायचो आणि 7ला आम्ही रोल करायचो. 7ला आणि कधी कधी तर आम्ही 6-6:30ला पण रोल केलेला आहे. सो वी आर व्हेरी प्राऊड की आम्ही वेळेत सकाळी लवकर उठून आणि लवकर पॅकअप पण व्हायचं. त्याच्यामुळे गोव्यामध्ये स्केड्यूल असल्यामुळे खूप आनंद घ्यायचो. त्यानंतर वेगळ्या ठिकाणी अतुल आम्हाला घेऊन जायचा आणि जेवायला मासे आणि सगळं खराखुरा प्रवास होता तुमचा. हो, खराखुरा प्रवास होता. म्हणजे जर्नी ही सुरू झालेली आहे आणि ती चालूच आहे अजूनही. आम्ही अजूनही गोव्यावरून आम्ही मुंबईत आलो, पण आम्ही तसेच वागतो अजूनही. चित्रपटांमध्ये आपण प्रेमावरच्या कथा जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात, पण हा एक प्रेमावरचा तर आहेच ऑफकोर्स, पण एक भावा बहिणीचं नातं आहे ते कुठेतरी जपलेलं आहे आणि त्यांचा एकंदरीत तो प्रवास दाखवलेला आहे. हे फार क्वचित घडतं इंडस्ट्रीमध्ये. तर तुम्हीसुद्धा ह्या चित्रपटामध्ये काम केलं, तर हा कुठेतरी एक वेगळा अनुभव मिळाला आहे का तुम्हाला? हो, बोल नाही तू बोल. नाही, लेडीज फर्स्ट बोल. डेफिनेटली एक भावाची आणि बहिणीची गोष्ट आणि त्यांचं नातं, त्यांच्या नात्यामधलं एक डेफिनेशन आणि एक डेप्थ असणं आणि सगळ्या त्या इमोशन्समधून जाताना कधी भांडणं, कधी एकमेकांची खेचणं, कधी रागवणं, कधी प्रेम करणं, कधी न दाखवता प्रेम करणं, अशा पण गोष्टी असतात. आणि मला खरा भाऊ नाही आहे, त्याच्यामुळे मी हे मिस करते. पण ॲट द सेम टाईम मी 1-2 भाऊ माझे आहेत, माझे कझिन ब्रदर्स आहेत. मी एक भाऊ आहे ज्याला मी राखी बांधते लहानपणापासून. पण ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच असतात आणि खरा भाऊ असता तर त्या सगळ्या गोष्टी मला डेफिनेटली अजून जास्त कळल्या असत्या. पण आत्ता जे काही मी ब्लेस्ड आहे, माझे जे भाऊ ज्यांना मी राखी बांधते त्याच्यावरून तर मी ही रिलेशनशिप नक्कीच हे करू शकते. एक वेगळं आहे आणि मला वाटतं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक भाऊ असावा. दॅट्स रिअली इम्पॉर्टंट की तिला तो, भलेही तुम्ही बोलत नाही आहेत एकमेकांशी, भलेही तुमचं काही कम्युनिकेशन नाही आहे, पण तो माणूस तुमच्याबरोबर आहे, कुठे ना कुठे तो आहे. सो ती असण्याची फिलिंग आहे ना, ती वेगळी आहे आणि ती एक वेगळ्या प्रकारे या फिल्ममध्ये तुम्हाला नक्कीच बघता येईल. कारण आम्हीसुद्धा हा ट्रेलर पाहिला आहे आणि हा जो प्रवास आहे ॲक्च्युली हा कुठेतरी थांबला असावा, पण हे एक ट्विस्ट आहे, ते जेव्हा चित्रपट आल्यावरच सगळ्यांना कळेल. तर हीच उत्सुकता आम्हालाही लागली, कारण की हा जो प्रवास आहे हा कुठेतरी थांबलेला नक्कीच असेल, म्हणजे त्याचा काहीतरी रिझल्ट हा लागलेला असेल आणि हाच रिझल्ट प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.
नमस्कार, मी पल्लवी सुभाष. प्लीज सबस्क्राईब टू राश्री मराठी.